सडक अर्जुनी येथे वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा गोंदिया जिल्हा निरीक्षक भगवान भोंडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे भावी उमेदवार अशोक लांजेवा, वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक मुरलीधर मेश्राम, पूर्व विदर्भ समन्वयक विवेक हाडगे, युवा जिल्हाध्यक्ष अश्विन डोंगरे, भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष दीपक जनबंधू, भंडारा जिल्हा संघटक डीजी रंगारे, तालुका युवा आघाडी कैलास इस्कापे, भाऊ शेंडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सर्व मान्यवरांनी वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या प्रश्नांना झटणारी आघाडी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार SC, ST, OBC बहुजन पर्यंत पोहोचण्याचे काम करत असून वंचित बहुजन आघाडीचे आपण जुडावे असे मत व्यक्त केले। मान्यवरांनी कार्यक्रमाचे संचालन ताम्रध्वज मेश्राम यांनी केले, तर आभार कैलास इस्कापे यांनी। सर्वप्रथम या देशामध्ये, या राज्यामध्ये रयतेचं राज्य निर्माण व्हावं अशी संकल्पना निर्माण केली नव्हे, त्यासाठी ते झटले आणि आपल्या राज्यामध्ये रयतेचं राज्य निर्माण केलं। ते छत्रपति शिवाजी महाराज। लेकिन उसके पहले मैं कुछ कहना चाहता था, वो छूट गया, क्योंकि इसलिए उनको पहले कहना चाहिए था कि तुम्हाला माहित असेल कि ये हजारों साल पहले की बात है कि सारे जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी। ये हजारों साल पहले की बात है कि सारे जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी। चारों तरफ लड़ाइयां जा रही थी। अरे शोक हुआ वो सम्राट अशोक को, जिसने बाकी की जिंदगी मेरे बुद्ध के कदमों में चलाई थी। उस महान सम्राट अशोक को मैं प्रथम अभिवादन करता हूं। यानंतर जे थोर महात्मा ज्यांनी या देशामध्ये अन्याय अत्याचाराला बळी पडून लोकांवर जे काही अन्याय होता त्यासाठी त्यांनी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आणि थोर समाज सुधारक झाले ते महात्मा ज्योतिबा फुले। त्यानंतर ज्यांनी या देशामध्ये लोकांना समान न्याय हक्क मिळावे आणि त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळावं म्हणून प्रथम ज्यांनी आरक्षण या ठिकाणी ठेवलं ते आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज। आणि ऐसा कहते हैं की त्यासाठी म्हणलं पाहिजे की 1857 ला ज्यांनी आपल्या हातामध्ये घेतला क्रांतीचा झेंडा त्यांचं नाव आहे बिरसा मुंडा। ये जो भगवान बिरसा मुंडा है, उन भगवान बिरसा मुंडा जी को मैं भी नमन करता हूं, क्योंकि उन्होंने जल, जमीन और जंगल के लिए, अपने लोगों को स्वतंत्रता मिलने के लिए उन्होंने अंग्रेजों के साथ में जो उलगुलान किया, उनके साथ में लड़ाई की, वो क्रांतिवीर हुए और वो भगवान कहलाए। और इसलिए मैं भगवान बिरसा मुंडा उनको भी नमन करता हूं। माता सावित्री, इनको भी मैं नमन करता हूं। सगळ्यांना माहित असेल माता सावित्री जी खरंच विद्येची देवता सरस्वती असं म्हणावं लागेल आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी। आणि म्हणून त्यांच्यासाठी मी असं संबोधन चाहतो कि अरे पैदा न होती वो क्रांति ज्योति, वो पैदा न होती वो क्रांति ज्योति, तो नारी आज भी शूद्र कहलाती। इसे शिक्षा की न मिलती अनुमति, और भर जवानी में जाती सती तो कहाँ बन पाती राष्ट्रपति, है ना। तो ये आप सबके लिए है, क्योंकि हमको सारे महिलाओं को शिक्षा का अधिकार मिला और वो साक्षात सावित्री हमारे लिए सरस्वती है। इनको भी मैं नमन करता हूं। त्यानंतर माता जिजाई, माता रमाई आणि माता भीमाई यांना सुद्धा मी या ठिकाणी नमन करतो। आणि ज्यानंतर या देशामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य, महात्मा ज्योतिबा फुलेंचं समता प्रस्थापित व्हावी आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी या असणाऱ्या रंजल्या गाजलेल्या वंचित लोकांसाठी, दलित लोकांसाठी आरक्षणाचं प्रतिनिधित्व मिळावं, अशा प्रकारचं सर्व प्रकारची तरतूद ज्यांनी आपल्या संविधानामध्ये केली ते संविधानाचे निर्माते प्रज्ञावंत
घटनेचे शिल्पकार भारत रत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। या देशामध्ये ज्या सर्व थोर समाज सुधारकांनी समाज कल्याणाचं काम केलं ते असे सर्व थोर समाज सुधारक यांना सुद्धा मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आमच्या आदिवासी समाजामध्ये जन्मलेले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा ज्या समाजातून मी येतो अशा समाजासाठी 1994 ला ज्या 114 शहीद आदिवासी गोंडगोवारी बांधवांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले असे 114 शहीद गोवारी समाज बांधव सरेत किती झाली रयतेच्या दुखाला पार नाही ये रे शिवबा पुन्हा जन्माला म्यानात उरली तलवार नाही। या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण आयुष्य दिले तुम्हा आम्हाला हे दिवस लाभले अशा सर्व बहुजन महापुरुषातल्या महापुरुषांना मी त्रिवान अभिवादन करतो। त्याही पेक्षा या सर्व महापुरुषाच्या विचाराला कार्याला ज्या महामानवाने संविधान रूपी पुस्तकामध्ये प्रारूप्य देऊन या भारतातल्या 140 करोड जनतेचे भाग्य लिहिले अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सर जमी के लिए जिसके दिलो दिमाग में सम्मान था भारतीय समाज के प्रति जिसके लेखनी में बड़ा अभिमान था भगवान को भी न्याय दिलवा दे ऐसा संविधान लिखने वाला सोचो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर कितना महान था। विश्व रत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो। आणि आजच्या या एल्गार सभेला ज्यांच्या आज पूर्व विदर्भाचे संयोजक सन्माननीय विवेकजी हाडके साहेब त्याचप्रमाणे दुसरे पूर्व विदर्भाचे संयोजक सन्माननीय मुरलीजी मेश्राम सर त्याचप्रमाणे नागपूर शहराचे महासचिव आनंदजी चौरे सर या जिल्ह्याचे युवा अध्यक्ष सन्माननीय अश्विनजी डोंगरे साहेब या जिल्ह्यात या तालुक्याचे युवा अध्यक्ष कैलाजी इस्तापे या विधानसभेमधील आमचे नितेशजी बोरकर वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मंचकावर बसलेल्या फुलेताई आमचे मित्र भारद्वाजी सेंडे साहेब डोंगरेजी संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या समोर बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपासक आणि उपासिका बरोबर ना। बाबासाहेबांचे उपासक न उपासिकाच बसले आहे ना कारण आमच्या दम नाही दुसऱ्याला आपल्या स्टेजवर आणण्याचा। बाबासाहेबांनी आम्हाला घरातून काढले तरी आमच्या त्या किडा रहमान किडा घुसलाय का आम्ही शेवटी घरातच बसून जर ही सभा तलवे चाटणाऱ्याची असते तर कदाचित खुर्च्या बसायला सापडल्या नसत्या बरोबर ना बरोबर ना। आज कोणीतरी अशोक कुमार लांजेवार सारखा माणूस समोर येतो नोकरीमधून सेवानिवृत्त होतो आणि त्याला कुठेतरी वाटते की ज्या बाबासाहेबांच्या नावामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो त्या बाबासाहेबाचा माझ्यावर कुठेतरी ऋण आहे आणि तो ऋण मला समाजात जाऊन फेडायचा आहे म्हणून आपले लाखो रुपये खर्च करते आणि असा कार्यक्रम घेते पण आम्ही नालायक लोक त्या कार्यक्रमाची मातीमोल करतो बरोबर ना। बाबासाहेबांनी म्हटलं तर आताच विकास राजाचा कार्यक्रम झाला बाबासाहेबांनी सांगले होतं मी 10 भाषण करण्यापेक्षा एक जर प्रबोधनाचा कार्यक्रम झाला तर माझ्या 10 भाषणासारखा असते। मग बाबासाहेब आम्हाला तेव्हाच आठवते का 6 डिसेंबरला रडायचं 14 एप्रिलला पांढरे कपडे घालून डीजेच्या समोर मटकायचं 1 जानेवारीला सुरवीर व्हायचं आणि 26 जानेवारीला रिपब्लिक बनायचं आणि वोटिंगच्या दिवशी गद्दार बनायचं हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं का। ना दंडा ना सेंडा ना बूड ना सेंडा आणि पकडायचा कुणाचा झेंडा आणि फक्त स्वार्थासाठी सांगायचं क्रांतिकारी जय भीम। कदाचित तुम्हाला वाईट वाटत असेल की माझ्यासारखा आदिवासी माणूस या मंचावरून हे बोलत आहे बोलायला भाग पाडत आहे। माझ्यासारख्या कुठेतरी आदिवासी माणसाला फुले शाहू आंबेडकर कळले बाबासाहेबांचा संविधान कळला आणि ते सांगणारे आणि हे सांगणारे तुम्ही लोक होते म्हणून आज मी माझ्या समाजातला मी एक आदिवासी नेता किंवा वंचित बहुजन आघाडीच्या या जिल्ह्याचा प्रभारी म्हणून मिरवतो। म्हणून मित्रांनो शोकांकिता सांगायचं कुणाला ऐकल कोण आता सांगितलं ना त्या विकास राजा आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे
मग भीमामुळे जेव्हा आम्ही आकाशमूळ मोजतो तर लाज वाटायला पाहिजे। बाबासाहेब आमच्यातून 1956 ला निघून गेले, आज 2024 मध्ये आहो, पण या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराची सत्ता आणि सरकार आम्ही आणू शकलो नाही, तर तू आमच्या जिंदगीवर आहे। बोमलीच्या देटापासून बाबासाहेब चिल्लावतो, बोमलीच्या देटापासून फुले शाहू सांगतो, बोमलीच्या देटापासून हे करतो। मग आज जी एल्गार सभा मला बोलावंसं वाटलं, कारण मी जेव्हा आलो तेव्हा हा सगळा मांडव भरला होता। अरे त्या तुमची व्यवस्था केली आहे, तुमची बसाची व्यवस्था केली आहे, तुमची पाण्याची व्यवस्था केली आहे, आणि तुम्ही भूक लागेल म्हणून तुमची जेवणाची व्यवस्था केली आहे। अरे दोन शब्द तर ऐका का, आम्ही वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचे विचार मांडणार आहोत म्हणून। हो मित्रांनो, दोन शब्द तर ऐका, ते दोन शब्द ऐकून कोणाला तरी जाऊन सांगा, त्या दोन माणसं तुमची ऐकून कोणीतरी, अहो 75 वर्ष झाले, ज्या गर्वानं आणि निष्ठेने आम्ही सांगतो या देशाचा संविधान माझ्या बापाने लिहिलाय, और त्याच बापाच्या संविधानाचे आम्ही लेकर असताना या देशामध्ये आमच्या आया बहिणीची आबरूची धिंड काढल्या जाते, तेव्हा आमचं संविधान आणि आम्ही कुठे गेले जातो। म्हणून मित्रांनो, तुम्हाला राग आला असं चालेल, म्हणजे ही सभा एल्गार सभा आहे, आणि हा एल्गार कशाचा आहे, हा एल्गार आहे येणाऱ्या 1 महिन्याच्या अंदर मध्ये या महाराष्ट्र विधानसभेचे विलक्षण होणार आहे, आणि त्या विधानसभेमध्ये आम्हाला एल्गार करायचा आहे। मग आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे आहोत, मग का सत्ता आणायची आहे, का प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करायचे, मी म्हणतो म्हणून बाळासाहेबाला वोट द्यायचा आहे का, मी म्हणतो म्हणून वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सत्तेवर बसवायचे आहे का, तर नाही, याचा विचार तुम्ही करायला पाहिजे। ज्या नालायकाने सांगितलं होतं आम्ही दलितांचे नेते आहोत, ज्या नालायकाने सांगितलं होतं आम्ही आदिवासींचे नेते आहोत, त्यांनी फक्त या देशाच्या संसदेत जाऊन कविता केल्या, पण तुमच्या आमच्या हिताचे, आमच्या लेकरा बाळाच्या भवितव्याचे कायदे केले नाही, म्हणून आज प्रकाश आंबेडकरांसारख्या माणसाला या महाराष्ट्रात रोडवर उतरावं लागते। हे आम्ही कधी सांगणार? अहो, ज्या विधानसभा क्षेत्रात आम्ही आहो, याच्या आधी बडोले साहेब या विधानसभाचं नेतृत्व करत होते, आता तुमच्या या विधानसभामध्ये चंद्रिका पुरे साहेब नेतृत्व करतात। आता तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारा की ज्या विधानसभेचा नेतृत्व आमचा माणूस करतो, त्या माणसाने आमच्या हिताचे किंवा आमच्या लेकरा बाळाचे तरी या विधानसभेत कायदे केले का, हा विचार तुम्हाला करायचा आहे। या देशात आरक्षणाचा वादळ पेटलाय, या देशामध्ये जरांगे पाटील सारखा मराठा माणूस सांगतोय की मला मराठ्याचं आरक्षण, मला ओबीसीच्या आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण द्या। अहो, ज्या महाराष्ट्रामध्ये 183 आमदार ओबीसीचे असून तो एकही माणूस बोलत नाही, पण या सर्वांचा बाप बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त ठणकावून सांगतो आणि उठतो की मराठ्याचा आरक्षणाचा ताट वेगळा आहे आणि इथल्या ओबीसीचा ताट वेगळा आहे, आणि या महाराष्ट्रात सगळे लागू नाही म्हणून या महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढतो। मग आम्ही कुठं जातो, आम्ही कुठं जातो? अहो, बाबासाहेबांनी म्हटलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही शिकलो, संघटित झालो, आम्हीच लोकांना सांगतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। मग कोणावर गुरगुरत आहोत आम्ही, कोणावर गुरगुरलो आम्ही? अरे आता गुरगुरण्याची वेळ आलेली आहे, मग उठा आणि गुरगुरा, पण कोणावर गुरगुरायचं आहे, आमचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे आम्ही ओळखायला पाहिजे। ज्या आरक्षण संवाद यात्रा आता तुमच्या विधानसभेत एक आरक्षण संवाद यात्रा निघालेली होती, त्यातून आम्हाला ओबीसीला समजून सांगायचं होतं, आम्हाला इथल्या एससींना समजून सांगायचं होतं, इथल्या आदिवासींना समजून सांगायचं होतं। या संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा गोंदिया जिल्ह्यात आपण आरक्षण बचाव यात्रा काढली, मग त्या माणसाच्या त्या नेतृत्वाच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहायला पाहिजे। मित्रांनो, जर आम्ही उभे राहिलो नाही तर येणाऱ्या काळात आम्ही 2024 मध्ये आहोत, हा शेवटचा विलक्षण आहे। या देशाचा पंतप्रधान म्हणत आहे 1 नेशन 1 विलक्षण। मग त्या नालायक लोकांना जाऊन सांगा, जे फक्त त्या सरपंचाच्या आणि मेंबरच्या खुर्चीसाठी आमच्या समाजात तेढ निर्माण करतात, त्या नालायकांना जाऊन सांगा, जेव्हा 1 नेशन 1 विलक्षण होऊन या देशात तुझा सरपंच काय, आमदारही गायब होऊन जाईल, फक्त या देशाचा फक्त एक राष्ट्राध्यक्ष विदेशात असतो, तो तसा राष्ट्राध्यक्ष राहील। मग कुठं गेलं? म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की या महाराष्ट्राची सत्ता जर माझ्या हातात दिली, या महाराष्ट्रात जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली, तर इथल्या वंचितांना सोबत घेऊन मला महाराष्ट्रात राजकारण करायचं आहे। आणि आमचेच नालायक लोक, आम्ही लोकसभेच्या विलक्षणच्या वेळी पाहिलं, या देशामध्ये एक बीजेपी आणि काँग्रेसने, बीजेपीने सांगितलं होतं 4 चौपार आणि काँग्रेसने म्हटलं होतं या देशाचा संविधान खतऱ्यात आहे। मग तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल,
सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईला संविधान एल्गार सभा घेतली होती लाखो लोकांच्या उपस्थितीत। बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईला संविधान एल्गार सभा घेतली आणि सांगितलं की संविधान वाचवायचं जर असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी यांना वंचित तुमच्यासाठी आम्ही सांगतो दगडापेक्षा वीट झुकले बाळासाहेब झुकल्यानंतर या नालायक लोकांनी सांगितलं या महाराष्ट्रातला तो शिवसेनेचा संजय राऊत नालायक माणूस 3 स्टेटमेंट वेगवेगळे करतो। कधी सांगतो प्रकाश आंबेडकरांना आम्ही 5 सीटा देत होतो, कधी सांगतो प्रकाश आंबेडकरांना आम्ही 7 सीटा देत होतो, कधी सांगतो प्रकाश आंबेडकरांना आम्ही 4 सीटा देत होतो। अहो साहेब एकही सीट देत नव्हते, फक्त अकोल्याची एक मात्र सीट बाळासाहेबांना देत होते। त्यावेळेस आम्ही काय केलं, अहो ज्या अकोल्यामधून आमच्या बाबासाहेबांनी आमच्या पॅन्टच्या खालची चड्डी बाबासाहेबांमुळे आलेली त्या बाबासाहेबाचा नातू अकोल्यात पडतो आणि हा नालायक नाना पडोले त्या अकोल्यात जाऊन पडलेल्या उमेदवाराचा आमच्या बाळासाहेबांची प्रकाश आंबेडकरांची बेइज्जत करण्यासाठी त्याचा सत्कार करतो, तरी आम्ही जागे होत नाही। आमचं रक्त सडसडत नाही। अहो आम्ही त्या सूरवीरांची औलाद ज्या 500 लोकांनी 28,000 लोकांना कापलं होतं, काय विसरलो आम्ही? अहो त्या सूरवीरा तरी आमचं रक्त पेटत नाही। आम्हाला दुःख होते, उद्धव ठाकरेची सरकार पडली, बाळासाहेब ठाकरेने एवढा मोठा शिवसेना उभी केली, आम्हाला दुःख होते। अहो इकडे राष्ट्रवादी तुटली, शरद पवार तिकडे गेले आणि तो कोण अजित पवार तिकडे गेले, दुःख होते। अहो राहुल गांधीला कोणी भाव देत नाही, राजीव गांधी अरे नालायकांनो, ज्या बाबासाहेबांनी तुमचं आयुष्य तुमचं सगळं बनवलं, ज्या बाबासाहेबांमुळे तुम्ही या खुर्चीवर बसता, तर या 75 वर्षात तुम्हाला कधी दुःख का झालं नाही की त्या आंबेडकर घराण्याचा एकही माणूस तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणात पाठवलं नाही? हे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। का पाठवलं नाही आम्ही? मग आमचेच प्राध्यापक विद्वान ते PhD केलेले रक्ताच्या नात्यानं होते का? विचारिक वारसा पाहिजे। कोणता विचारिक वारसा पाहिजे? अरे तेच दिला नाही किंवा राजकीय मंच दिला नाही, पण त्याच प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासारख्या गाई चारणाऱ्या माणसाला या 70 वर्षानंतर पहिल्यांदा रामटेक विधानसभेची 2019 ची उमेदवारी दिली, सांगितलं की तू या महाराष्ट्रात आमदार बनून तुझ्या समाजाचे प्रश्न तू मांडू शकतो। दुसरी उमेदवारी राळेगाव मध्ये दिली होती साहेब। अशा 2 गोवारी समाजांनी बाळासाहेबांनी आम्हाला उमेदवारी देऊन सांगितलं की मी तुझे प्रश्न मांडण्यापेक्षा तू तुझे प्रश्न मांड। आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, बाबासाहेबांचे हा भगवान बोंडे इथे एवढा बोलताय किंवा भगवान बोंडे विदर्भाचा नेता या महाराष्ट्रात नेता म्हणून मिरवते, यात सगळ्यात मोठा हात हा बाबासाहेबांच्या समाजाचा। त्या समाजाचा मला गर्व नाही तर माज आहे की मी त्या समाजासोबत काम करतो। कधी मी वयाच्या 18व्या वर्षी माझ्या गावाला सरपंच बनवणारा हा बाबासाहेबाचा समाज, मला बुद्ध सांगणारा किंवा त्या विचारधारेत नेणारा हा बाबासाहेबाचा समाज। आज जर मी त्या विचारधारेत किंवा या समाजाने मला स्टेज दिला नसता तर कदाचित माझ्यासारखा गाई चरणारा माणूस या मंचावर बोलू शकला नसता। म्हणून मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांचे शेवटचे बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात नागरणी वकरणी आणि खुरपणी केली। येत्या या 50 वर्षात सातत्याने तुमच्या आमची लढाई लढली, तुमच्या आमच्यासाठी लढत आहेत। म्हणून मित्रांनो यावेळी बाळासाहेब आंबेडकरांना आम्हाला साथ द्यायची आहे। बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला उभं राहायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सत्ता आणायची आहे। कारण तुमच्या आमच्या मताची जोपर्यंत लोक येणार नाही, आमच्या लेकरा बाळाचा भवितव्य होणार नाही, उज्ज्वल होणार नाही। 3,500 शाळा बंद केलेल्या आहे। तुमच्या बाजूच्या विधानसभेत जा, भंडारा विधानसभेमध्ये तिथले आमदार आहे नरेंद्रजी भोंडेकर भाऊ। मागचा एक मुद्दा त्यांनी दलित हिंदू आणि काय दलित हिंदू असा एक मुद्दा काढला होता, आता विलक्षण आहे तर दाबलाय, हे आम्ही लक्षात असायला पाहिजे। खैलांजी सारख्या ठिकाणी खैलांजीचा काय हत्याकांड झाला हे तुम्ही आम्ही लक्षात असायला पाहिजे। एक पोरगा तिकडे फक्त बाबासाहेबाची रिंगटोन वाजवतो मराठवाड्यामध्ये, त्याचा मर्डर केला जातो। म्हणजे ही आमची अवस्था आहे। आणि ज्या ज्या लोकांच्या डिग्र्या आहेत, पैसा आहे, त्यांनी एक गोष्ट डोक्यात टाका, हा आदिवासी माणूस तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला वाटत असेल की साहेब आम्ही लिलेंचे 50,000चे कपडे घालतो, 10-20 हजाराचा बूट घालतो आणि 1 करोडच्या गाडीच्या एशीत फिरतो, म्हणजे इथले लोक आम्हाला खूप हुशार आहे असे म्हणतात। बिलकुल नाही। आम्ही जेव्हा पाठ मोकळे होतो, आमच्या पाठीच्या मागे आम्हाला शिवा देतात। म्हणून ही शेवटची संधी आलेली आहे, ही संधी वारंवार येणार नाही आहे। इथं बसलेल्या मी माझ्या गोंडगोवारी समाजाला सांगतो आणि आधीपासून सांगत होतो, फक्त राजकीय नेतृत्वात 2025 पर्यंत माझ्याकडे द्या। 25-26 ला जर मी आरक्षण देऊ शकलो नाही तुम्हाला
तर हा भगवान बोंडे कधी समाजाचा नेता किंवा समाजात येणार नाही असं तुम्हाला ठाणकावून मी माझ्या समाजाला सांगतो। आज पाचही जिल्ह्यातल्या समाजाची आपण मुठबांधणी केलेली आहे। सातत्याने बाळासाहेब आंबेडकरांच्या या जिल्ह्याचा प्रभारी या नात्याने मी 3 वर्षापासून या जिल्ह्यात काम करतो, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात। म्हणून या जिल्ह्याची चांगली आणि सरांनी जे म्हटलं आहे कि बाबा साहेब का बदला हमको लेना है, तो अब वो ऐसे लेना है कि बाळा साहब के हाथ इस संसद में, महाराष्ट्र के विधानसभा में मजबूत करना है, तब जाके बाबा साहब के बदला, बाबा साहब का बदला हम ले पाएंगे। फक्त बदला घेवायचा आहे, बदला घेवायचा आहे, बदला घेवायचा आहे आणि ज्याने हरवलं तो खासदार बनते, आमदार बनते आणि आम्ही बदलाच घ्यायचा आहे म्हणतो। म्हणून मित्रांनो मी जास्त बोलणार नाही, कारण आमचे मित्र आणि वेळ झालेले आहेत। तुम्हाला मी काय बोललो असेल, थोडा मला एकदम याच्यात आवेश मध्ये बोललो असेल, मला माफ करा, पण मी जे बोललो ते खरं बोललो। म्हणून जाता जाता तुम्हाला एकच सांगतो आणि चांगलं डोक्यात टाकून ठेवा, समितीशी जर का जुळले असते आमचे नाते, आम्ही आपल्या घरी साप पाडले असते। समितीशी जर का जुळले असते नाते, आम्ही आपल्या घरी साप पाडले असते। 1956 ला बाबासाहेबांनी थोडीशी बुद्धाची का आम्हाला ओळख करून दिली, वरना यांच्या घरात जाऊन यांना जाळले असते। सीनाई तेरा, खंजर भी तेरा और तुकडे भी तेरे, आणि पुन्हा 1 जानेवारी 1818 घडवून आणले असते, घडवून आणले असते। म्हणून यावेळी तुम्हाला जाता जाता विनंती करतो की मित्रांनो, ही शेवटची संधी आहे आणि मी तर म्हणेल की आमच्यावरला कर्ज उतरवण्याची ही शेवटची संधी आहे। म्हणून इथून जाऊन प्रत्येकाने उद्यापासून कामाला लागायचं आहे। मी तालुका प्रतिनिधी अनिल टेंबुर्णे, महाराष्ट्र लाईव्ह सडगावची। संभाव्य जनतेचे नेता तर जनते संबंधी आपल्या माझं नाव अशित कुमार आहे आणि मी सडगावला राहतो। आम्ही नुकताच नायब तहसीलदार म्हणून आणि मी त्यानंतर असं ठरवलंय की श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम करायचं, त्यांच्यासोबत यासाठी काम करायचं ठरवलंय की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, सर्व लोकांना समान हक्क मिळावे, समानता मिळावी, समान न्याय मिळावा, या उद्देशानं ज्या संविधानाची निर्मिती केली आणि ते संविधान खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचावं, या ध्येयधोरणातून आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी प्रेरित झालेले आहेत आणि म्हणून या सर्व लोकांच्या कल्याणासाठी हा मार्ग ते निवडत आहेत आणि त्यांना जे SC ST आणि OBC यांच्यावर जे आरक्षणाच्या माध्यमातून त्यांचे जे न्याय हक्क आहेत ते मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। सर्व आमचे जे गोवारी बांधव आहेत, ज्यांचे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, एक संभाव्य उमेदवार मला जर या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची जर मला संधी मिळाली तर निश्चित माननीय भगवानजी बोंडे साहेब यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी नोकरी करून द्यायला तयार आहे। आणि मी जर प्रतिनिधी म्हणून निवडून आलो तर सर्वप्रथम गोवारी आदिवासी समाजाचे प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडणार आणि त्यांच्या वतीनं मी ते कार्य करणार आहे आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठी असेल अशा प्रकारचं काम या ठिकाणी करू असे मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि मला जर पक्ष या ठिकाणी संधी देईल, श्रद्धेय बाळासाहेब मला जर या ठिकाणी संधी देतील तर निश्चितपणे आम्ही लोकांच्या कामासाठी, लोकांच्या न्यायासाठी, लोकांच्या हक्कासाठी एवढी आम्ही सांगू। मी भगवान बोंडे, भंडारा गोंदिया जिल्हा प्रभारी आघाडी। आज ही विधानसभा ही अशोक कुमार लांडे यांची पार पडली। याआधी आम्ही या विधानसभा क्षेत्रात आरक्षण बचाव यात्रा ही सुद्धा केली। बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या OBC जो चालू आहे मराठा आणि OBCचा वाद, त्या बाळासाहेबांनी सांगितलेला आहे की मराठ्याचं ताट आरक्षणाचा वेगळा आणि कुटुंबियांचा ताट वेगळा आहे, आरक्षण वेगवेगळं देऊ। त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेबांनी यात्रा केल्यानंतर आम्ही आता प्रत्येक विधानसभा यात्रा करतो। त्या अनुषंगाने आज ही एल्गार सभा होती। मी या एल्गार सभेच्या निमित्ताने सांगू इच्छितो
इथला आता बाळासाहेबांसोबत इथला आदिवासी समाज सोबत आलेला आहे. हिंदवाना गणतंत्र पार्टी असो, भारतीय आदिवासी समाज पार्टी असो, इथल्या आदिवासीच्या विविध संघटना सोबत आलेल्या आहेत. बाळासाहेब आणि त्या संघटने मिळून येत्या 10 ऑक्टोबरला नागपूर येथे मोठी सभा आहे. त्या सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आज जी एल्गार सभा इथं आयोजित केली होती, एल्गार सभेमध्ये आता वंचितांनी सगळ्यांनी एल्गार आता पुकारलेला आहे आणि येणाऱ्या या काळात महाराष्ट्र सत्ता ही बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात देऊ, तेव्हा तिथल्या वंचितांचे प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटतं. अरे नाही कुणाला भेऊन आता, अरे माझ्या भावा, ए माझे बाई, ए माझे ताई, अरे नाही कुणाला भेऊन आता, माग माग सरायचं, अरे माग माग सरायचं. काय म्हणत आहे का? नाही कुणाला भेऊन आता, अरे नाही कुणाला भेऊन आता, मागे मागे सरायचं. अरे बाळासाहेबांच्या उमेदवाराला मतदान करायचं. नाही कुणाला भेऊन आता, माग माग सरायचं. नाही कुणाला भेऊन आता, माग माग सरायचं. अशोक कुमार सरांना अरे मतदान करायचं. चोबाळीचा शुम्या फोटोग्राफर कुमार यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. कायदा भीमाचा फरमाईश आहे, नक्की सादर करेन. परंतु लांजेवार सरांना मतदान. अरे येऊन येणार कोण, सिलेंडर शिवाय आहे कोण म्हणून. अरे अशोक कुमार सरांना, अरे अशोक कुमार सरांना आता मतदान करायचं. गुलामी केली 70 वर्षे गुलामी केली, सत्याची चाबी हाती न आली. 70 वर्षे गुलामी केली, सत्याची चाबी हाती न आली. वंचितांची पिळवणूक केली, वंचितांची पिळवणूक केली, वंचितांची पिळवणूक केली. घराणेशाही चालत आली. 70 वर्षापासून हा समाज या पक्षात त्या पक्षात, या पक्षाला त्या पक्षाला सपोर्ट करतो. अरे पण काय दिलं यांनी आपल्याला, काय दिलं? नेहमी सतत आपल्या माणसाला डावलण्याचा प्रयत्न करतात हे लोक. एक गोष्ट लक्षात घ्या, अरे त्या काळी सुद्धा यांना आंबेडकर पचला नव्हता आणि आता सुद्धा या हरामखोरांना आंबेडकर पचत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून तर बोलतोय माझ्या बांधव, अरे घराणेशाही चालत आली, या घराणेशाहीला कुठेतरी थांबवा रे. कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी
इथल्या वंजारी, इथल्या बंजारा, इथल्या आदिवासी, इथल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला तिकीट देण्याचं काम केलं माझ्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी. ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. माझ्या बाळासाहेब आंबेडकरांनी निष्पापपणे, निपक्षपणे आणि निस्वार्थपणे सर्वांना समान संधी दिली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तर बोलतोय त्या काळी सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान संधी दिली आणि आज सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व जाती धर्माला, सर्व जाती पंथाच्या माणसांना, बायांना समानतेचा अधिकार आहे, समोर जाण्याचा अधिकार आहे. ही आमची वंचित बहुजन आघाडी आहे. म्हणून तर माझं म्हणणं आहे काय, ऐका, अरे लाचार होऊन कुणाच्या नाही. लांजेवार सर, ये लाईन सुनिएगा सर. या समाजाला माझं म्हणणं आहे, अरे आता याच्या त्याच्या नादी लागू नका, याच्या त्याचे पाय धरू नका. कारण अरे लाचार होऊन कोणाच्या आता, अरे लाचार होऊन कोणाच्या आता माग माग लागायचं नाही. अरे माग माग लागायचं नाही. अरे लाचार होऊन कोणाच्या आता माग माग फिरायचं नाही. अरे माग माग फिरायचं नाही. कोणाच्या माग माग फिरायचं नाही. कारण अरे बाळासाहेबांच्या उमेदवाराला मतदान करायचं. अरे माग कुणाच्या लागून आता माग माग फिरायचं नाही. अरे माग माग फिरायचं नाही. माग माग फिरायचं नाही. आणि अरे लांजेवार सराना, आमच्या अरुण कुमार, आमच्या अशोक कुमार सराना, आमच्या अशोक कुमार सराना अरे निवडून आणायचा. वंचित बहुजन आघाडी अर्जुनी मोरगाव विधानसभा पदाधिकारी माननीय आमचे अशोक कुमारजी लांजेवार सर, वंचित बहुजन आघाडी सामाजिक कार्यकर्ता आमचे अश्विनजी डोंगरे सर, आमचे भारद्वाजजी शेंडे सर, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ता सूरजजी भाऊ रंगारे, युवा आघाडी जिल्हा महासचिव जितूभाऊ डोंगरे, कैलासजी इस्कापे आणि तसेच केतनजी सददेवे आणि तसेच संदीपजी नंदागौडी या सर्व बांधवांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या बांधवांनो. क्योंकि मेरे भाइयों वो वक्त आ गया है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अरे ती आम्हाला संधी दिली र. अरे काल राजा राणीच्या पोटातून पैदा व्हायचा, पण आमच्या राजा आज मतदानाच्या पेटीतून आम्ही निर्माण करू शकतो. ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली. येस येस तू बाई तू या गाण्याची फरमाईश नक्की सादर करणार दादा. परंतु काय म्हणायचं आहे ऐका, आमच्या 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 अशोक कुमार सरांना, लांजेवार सरांना निवडून आणायचं. अरे समाजाचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. भीम कार्याचा गाडा प्रत्येकाने पुढे नेल्या पाहिजे. अरे विसर पडू देऊ नका बंधू आणि भगिनींनो. अरे या महाराष्ट्रामध्ये फक्त बाळासाहेबांचेच आणि बाळासाहेबांचेच उमेदवार निवडून आले पाहिजे.